नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। आज आपण हिवाळा स्पेशल खूपच मस्त असं गाजराच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत। गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सुरीने अशा प्रकारे वरचे साल काढून घ्यायचे आहेत। गाजराची जी मुळं असतात छोटी छोटी ती यामुळे निघून जातील आणि हलवा खाताना कचकच लागणार नाही। अशा प्रकारे व्यवस्थित संपूर्ण गाजराची वरची साल हलक्या हाताने काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर खालचा भागही कापून घ्यायचा आहे। तसेच गाजर पुन्हा धुवून किसून घ्यायचे आहेत। हलव्यासाठी जर मोठी गाजरं घेतली असतील तर मोठ्या गाजरांच्या मध्ये जो पांढरा भाग असतो तो किसताना घ्यायचा नाही। हा भाग कडवट असतो आणि कडकही असतो, त्यामुळे गाजर किसताना मधला भाग सोडून गाजर किसून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व गाजर किसून झालेले आहेत। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतले आहे। आता यामध्ये तुकडे केलेले थोडेसे काजू घालून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। आता यामध्ये किसून घेतलेले गाजर घालून घेत आहे। तर चांगली परतून घ्यायचे आहे। पाहू शकतात चांगले परतल्यानंतर गाजर सॉफ्ट झालेले दिसत आहे। आता यामध्ये 1 वाटी दूध घालून घेत आहे। दूध घालून थोडेसे परतून घेऊन झाकण ठेवून द्यायचे आहे। दूध घातल्यानंतर 3-4 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून बारीक गॅसवर हलवा शिजवून घ्यायचा आहे। झाकण काढून घेतले आहे। पाहू शकता अजूनही थोडेसे दूध शिल्लक राहिलेले आहे। आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। साखर घातल्यानंतर सुद्धा हलव्याला पाणी सुटते। जेवढे शक्य असेल तेवढे दूध आधीच आटवून घ्यायचे आहे आणि नंतर साखर घालायची आहे। आता आपण यामध्ये पाऊण वाटी साखर घालून घेतली आहे। तुम्ही जर कमी गोड खात असाल तर यापेक्षा कमी साखर घालावी। एवढी साखर या प्रमाणासाठी बरोबर होते। साखर घालून पुन्हा हलवा छान परतवून घ्यायचा आहे। पाहू शकता हलव्याला पाणी सुटलेले आहे। गाजर आपले व्यवस्थित शिजलेले आहे, परंतु साखर घातल्यामुळे यामध्ये पाणी आहे। तर आता फक्त आपल्याला गॅस थोडासा मोठा करून अशा प्रकारे हलवत राहायचे आहे। साखर घातल्यामुळे जे पाणी सुटले आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे। झाकण न ठेवताच हे पाणी गॅस थोडासा मोठा करून पटापट हलवून आटवून घ्यायचे आहे। आता यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे। पाहू शकता पाणी आटलेले आहे। आता यामध्ये घरी तयार केलेलाच खवा घालून घेत आहे।
तुम्हाला जर या खव्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी यावर देखील नक्की व्हिडिओ बनवेल. हा खवा आपल्याला इतर मिठायांसाठी सुद्धा वापरता येतो. खवा घालून हलवा मस्तपैकी गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खवा मस्त हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता छान गोळा तयार होतो आहे. आपला हलवा तयार झालेला आहे. आकर्षक दिसावे म्हणून मी अशा प्रकारे सजावट करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करू शकता किंवा याच्या वड्या देखील पाडू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका.